कुणाल ज्या रिक्षातून उतरला त्याच्या जवळच मंजित आणि त्याचे मित्र उभे होते, नाहीतर एसीपी साहेबांच्या पुढ्यात कुणाल उभा असता आणि त्याच्या पाठोपाठ तुम्ही. एवढा संदा पायका कुठनं आणता? परदेशातून माल इकडे आणायचा आणि इकडून माल परदेशात पाठवायचा. म्हणजे गावाकडची माणसं त्या साखर कारखान्यामध्ये ऊस झाडतात तसंच. तिला तिचा स्वतःचा स्वतंत्र असा संसार थाटायचा. आय मीन नो जॉईंट फॅमिली. मला माझ्या मामा डॅडींनी सुरुवातीला सांगून ठेवलंय, तुमच्या संसारात आमचा अजिबात इंटरफेरन्स असणार नाही, कारण तुम्ही तुमच्या स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहणार आहात. रिक्षा कधी चोरीला गेली तुझी? मी काल सकाळी मार्केटला रिक्षा उभी केली होती साहेब. अर्धा तासाला परत आलो, माझी रिक्षा नाही होते तिथे. हा नव्हता साहेब. आता हे घर पाहून का तुझ्या त्या सरगम मॅडमने तुला गाण्याचा अल्बम करण्याची ऑफर दिली? अरे कळत कसं नाहीये तुम्हा लोकांना? हा जो फ्लॅट आहे ना तो आपला नाही आहे, बँकेने दिलेला आहे. अगं आई, बाबांना रिटायर व्हायला अजून 2 वर्ष आहेत. अरे पण मग आपण समजूया ना, आज बाबा रिटायर होत आहेत. सामान आवरायला घ्या, आपण उद्या शिफ्ट करतोय. आव आव झोप आली? आव आव माया लावली नाही तर झाड बी सुकून जाते. मी आता माणूस आहे. आव आव झोप आली? अरे झोप ना गप. आव काय कटकट आहे.
मम्मा इन्स्पेक्टर सोबत काय करत असेल? राहुल, मम्मा, जान्हवी मॅडम आणि ते पैसे? मम्माचाच हात असेल नक्कीच. आणि असं असेल ना तर तिला अद्दल घडवावीच लागेल. ही नालायक बाई कधी कोणाच्या कामी येईल का? नाही, शक्यच नाहीये ते. पण या बाईनी तिची मैत्रीण जान्हवी गाडगीळ हिच्या नवऱ्याचं किडनीचं ऑपरेशन होतं, त्यासाठी तिला किडनी डोनर मिळवून दिला आणि तिच्याकडनं पैसेही घेतलेत. एक मिनिट काका, नाव काय म्हणालात तुम्ही? माझा मित्र राहुल, त्याचे त्या बॉस. आणि राहुल सध्या मिसिंग आहे. काय सांगतेस काय तू? बरं पुढे? नाही, काय आहे की प्राचीन जान्हवीशी किडनी डोनर म्हणून ज्या माणसाची ओळख करून दिली ना, त्याचं नाव मिलिंद पवार सांगितलं. मुळात त्याचं नाव मिलिंद पवार नव्हतं, त्याचं नाव होतं कुणाल. काय? हो, त्यामुळेच माझा संशय बळावलाय की प्राचीनी कुणातरी एका गरीब माणसाला विश्वासात घेऊन त्याची किडनी मिळवली आणि परस्पर त्याचे पैसेही घेतलेत. काय मॅडम, अहो एवढं मोठं काम केलं तुमचं आणि रात्रीच्या वेळी सुद्धा तुम्ही असंच जाऊन देताय. करूया ना, मोठी पार्टी करूया. आश्वासन ठीक आहे. श्रद्धा आणि सबुरी, सब्र का फल मीठा होता है. नाही पण इन्स्पेक्टर भोसले, तुम्ही हे सगळं कसं काय मॅनेज केलं हे सांगितलं नाहीत मला. सांगतो ना. ACP साहेबांच्या म्हणण्यानुसार त्या रिक्षावाल्याचा पत्ता मी शोधून काढला आणि तडक त्याच्या घरी गेलो. पोपटासारखा बोलता केला त्याला मी. त्याने कुणालचा पत्ता दिला मला. माझा हातापाया पडायला लागला तो. म्हणाला, साहेब माझी काहीच चूक नाहीये, कुणाल साहेब माझं रोजचं गिराईक आहे, रोज ते रिक्षा माझ्याकडनं रिझर्व करून घेतात, पण काय ते कामधंदा करतात मला काहीच माहीत नाहीये. त्या 2 पोरांनी साहेबांना पकडलं म्हणून मी मध्ये पडलो आणि लगेच रिक्षामध्ये टाकून साहेबांना घेऊन पळून गेलो तिथून. ती पोरं कोण, त्यांनी का राडा केला मला काहीच माहीत नाही. मला अजिबात आतमध्ये टाकू नका साहेब. बरं मग डोकं लावलं. तुला उचलून आत नेतो आणि 4 कानाखाली देऊन आज जाणार नाही याची व्यवस्था करतो. मग तडक मालाड पोलीस स्टेशनला फोन लावला. माझा मित्रच आहे ना तिथे. त्याला सगळा मॅटर सांगितला आणि काम फत्ते. मग तुम्ही काय केलं? मग काय, त्याला धरून आणला आमच्या पोलीस स्टेशनमध्ये आणि तुडवला. पण त्याचं एकच, साहेब माझी रिक्षा चोरीला गेली आहे, खात्री करून घ्या. मग लावला मालाड पोलीस स्टेशनला माझ्या दोस्ताला फोन. खरं बोलत होता तो रिक्षावाला. तेवढ्यात ACP साहेब मंजितला घेऊन तिथे ओळख पटवण्यासाठी आले. मंजित कसं काय ओळख पटवणार? ते कसं काय? अहो आदल्या रात्री पाहिलेला रिक्षावाल्याचा चेहरा मंजित विसरला कसा? माझी डोकेलिटी मॅडम. अहो खऱ्या रिक्षावाल्याने चोरी गेल्याची नोंद केली होती, पण मी पकडून आणलेला आणि बडवलेला पण तर वेगळाच. पैसे देऊन आणलं होतं त्याला. मॅटर क्लोज. कसं काय? ग्रेट. खरंच मानलं पाहिजे तुम्हाला भोसले साहेब. म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या डोक्यालिटीला.
फक्त कौतुक आणि तेही असंच. काय घेणार? नाही बोला ना, किती घेणार? तुम्ही जेवढं देणार तेवढं घेणार मॅडम. बसा तुम्ही, आलेच. पोलिसात भरती झालो नसतो तर ही अप्सरा हाताला कशी लागली असती. प्राचीने किडनी ऑपरेशन संदर्भात घोटाळा केला आहे हे मला माहिती असून देखील मी तिला प्रोटेक्ट करते. का? प्राची जर का दोषी असेल तर मी देखील दोषी ठरत नाही का? दिवाकरांवर माझं जीवापाड प्रेम आहे. त्यांचे प्राण मला वाचवायचे होते. हेतू साध्य झाला. आता मी माझ्या सत्सद विवेक बुद्धीला जागून मी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे गुन्हेगार ठरत असेल तर मी माझा गुन्हा मान्य करावा का? इठू माऊली तू माऊली जगाची, इठू माऊली तू माऊली जगाची. कुणाला आहे का घरात? अव कोण तुम्ही? आधी सांग, कुणाला आहे का घरात? अव अव दटवताय कशा पायी? बस की. कोण तुम्ही? आधी सांग, कुणाला आहे का घरात? कुठे गेला तो? हे नाहीत घरात. पर तुम्ही कोण ते सांगा. ए, जास्त प्रश्न विचारू नकोस. मोलकरीणच नाही घरातली. मालक कुठे गेले ते आधी सांग. हो ताई, अव मोलकरीण कोणासनी म्हणताय? मालकीन हाय या घरची मालकीन. हे धनी आहेत माझं. धनी? वय धनी. अव यांच्या नावाचं एवढं मोठं कुक्कू लावते म्या. तू कुणाची बायको आहेस? वय बायको. आता इथं कशा पायी आल्या आणि दटावताय कशा पायी ते सांगा. नाही, माझा ना गैरसमज झाला. तू कुणाची बायको आहेस ना? सॉरी. हा सॉरी. आता हे सारी सारी म्हणताय म्हणजे माफी मागताय ना? व तुम्हासनी एवढं सारीच वाटतंय तर थांबा, मी पाणी आणते तुम्हासनी. हा आलेच म्या. ही कुणाची बायको आहे? हॅलो, मी इन्स्पेक्टर भोसले, मुंबई पोलीस. हा बोला भोसले साहेब. मी मिसेस जातेगावकर बोलते. काय झालं? अहो नुसतेच भेटून गेलात, पुढे काहीच हालचाल नाही. हो म्हणजे काय मी असं करते की कारण देऊ नका. अहो मला वरून प्रेशर येत आहे. नाही 10% म्हणजे का मी एकटाच नाही खाणार, माझ्या वरच्या ऑफिसरना सुद्धा द्यावं लागतं. हा बरोबर आहे तुमचं म्हणणं साहेब. मी असं करते साहेब की माझा मुलगा टूरला गेलाय, तो आला ना परत की आम्ही दोघे मुंबईला येऊ. 10%? हो हो हो, म्हणजे ते घेऊनच येते ना मी. वाट बघतोय मी. ओके.
सॉरी मॅम, आज पुन्हा या रेस्टॉरंटमध्ये. इट्स ओके. बोल, काय म्हणतोयस आणि एवढा डिस्टर्ब काय आहेस तू? ॲक्च्युली मॅम, आम्ही आमचं ते घर सोडतोय, तिथून शिफ्ट होतोय आम्ही. अरे केवढं छान घर आहे तुमचं. शिफ्ट काय होत आहे? मी ॲक्च्युली कसं आहे ना की ते बँकेकडून बाबांना मिळालेलं घर आहे आणि बाबांना अजून रिटायर व्हायला 2 वर्ष आहेत. पण तरी त्यांचं म्हणणं आहे की 2 वर्षांनी शिफ्ट होण्यापेक्षा आत्ताच का नाही. मग कुठे शिफ्ट व्हायचं ठरवलंय तुम्ही? आमच्या जुन्या घरी. जुन्या घरी? हो, मड आयलंडला आमचं पिढीजात घर आहे, तिथे शिफ्ट होणार आहे. अच्छा, म्हणजे घराची अवस्था कशी आहे? मेंटेन ठेवलंय ना? नाही ना, तोच तर प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळेच मला तिथे जाण्याची बिलकुल इच्छा नाही आहे. इनफॅक्ट मी बाबांना बरंच समजावण्याचा प्रयत्न केला की अहो, अजून 2 वर्ष आहेत तुमच्या रिटायरमेंटला, तर मग तो फ्लॅट का सोडा. पण आमचे बाबा आहेत ना, ते ऐकतच नाही. आपलंच ते खरं. सागर, खरं तर हेरिटेज व्हॅल्यू असलेली घरं मला खूप आवडतात. अशा वास्तू आपल्याशी संवाद साधतात. त्या घरात राहणाऱ्या माणसांच्या इतिहासात आपण रमून जातो. आय लाईक सच अ हिस्टॉरिकल हाऊसेस. पण तुमचं घर अगदीच जुनाट ओकबोकं असेल तर तू अशा घरात राहायला जाऊ नयेस असं मला वाटतं. म्हणजे सागर, तुझं जे स्टेटस मला मीडियासमोर उभं करायचंय त्याला तडा जाईल असं तू काहीही करता कामा नयेस. मॅम, मी काय करू? मी कुठे जाणार? मी व्यवस्था करते. माझ्या पीएला सांगून लोखंडवालामध्ये तुझ्यासाठी एखादा फ्लॅट बघायला सांगते. आणि नॉट नेसेसरी की तू तिथे एकट्यानंच राहायला हवं. तू तुझ्या फॅमिली बरोबर तिथे राहू शकतोस. आय डोंट माइंड. नाही, ते शक्य नाही. आई बाबा नाही तयार होणार. मग तू एकटा राहायला जा, पण जुन्या घरात राहायचं नाही. ओके? पण अरे सागर, मी येणार ना तुला भेटायला. एकटेपणा मुळीच जाणवू देणार नाही. तुला काय राहुल देशपांडे वाटले मी? हे जास्त बोल नकोस. जीभ आहे ना, जीभ ते फासडून टाकेन. काय त्याचीच किडनी काढलीस ना तू? ऑफिससाठी जागा बघितली. खरंच? उद्या आपण टोकन देऊ आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी श्री गणेशा करू. मूल वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, पण आम्ही मोनिकाला वाचवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे कंडिशन क्रिटिकल आहे. आई, पत्र आलंय दादाचं. दादाचं? आई, राहुल दादाचं पत्र आलंय. दादा नीट आहे. बालवयाची पहाट तिला आनंदात